आणि एकदा सकाळी आजी अंगणात बसून चहा पित असताना सोनी एक मोठी सुटकेस घेऊन फाटकातनं आत आली आणि आईकडे न बघता सरळ घरात निघून गेली. सोनी आल्यावर तांबडी आजीच गडबडीत उठली. आत आली. सोनी विहिरीवर थंड पाण्यानं आंघोळ करत होती. त्यामुळे आजी पुन्हा आत दिवाणखान्यात आराम खुर्चीत बसून सोनीची वाट बघायला लागली. सोनी आपली आंघोळ आटोपून आत आली. आजी तिच्याकडे बघत होती. नेहा सोनीच्या समोर असून सुद्धा सोनीने एका शब्दानंही नेहाची चौकशी केली नाही. सोनी आत आली. आपले सगळे कपडे त्या सुटकेसमध्ये भरले. अगदी आपलं बारीक सारीक सामान सुद्धा तिने त्या सुटकेसमध्ये भरलं आणि ती आपलं बँकेचं पुस्तक घेऊन घाईघाईनं घरातून बाहेर गेली. आजी नंतर उठली, बाहेर अंगणात जाऊन बसली. सोनीने आपली बँकेतली सगळी रक्कम काढून आणली होती. तिने ती रक्कम, आपले दागिने सुटकेसमध्ये ठेवले. ती जड सुटकेस घेऊन ती आजीसमोर आली आणि म्हणाली, "माय, मी गोव्याला जातीये. मी तिथे लग्न करणार आहे. मी काही परत कोमठ्यात इथे येणार नाही. तू माझ्या वाटणीचे दागिने मला देऊन टाक." तांबडी आजी भकास नजरेनं सोनीकडे बघत राहिली होती. तिने कानात घातलेली मोठी सोन्याची कर्णफुलं त्या उन्हात चमकत होती. सोनी ही आईकडे बघत होती आणि आजीला एकदम लहानपणीची सोनी आठवली. तिला त्या क्षणी वाटलं, आपण कितीतरी दिवसात सोनीला आवडणारं कालवाचं सुकं तिला वाटेतून खायला दिलेलं नाहीये. त्यामुळे ती आपल्यावर रागावली आहे आणि शकूर राघू यशासारखी आपल्याला सोडून चालली आहे. आजी नकळत पुटपुटली, "थांब सोनी, जाऊ नको. मी कालवाचं सुकं करते." आणि ती एकदम खाली मान घालून रडायला लागली. सोनी काहीही न बोलता तिच्याकडे बघत उभी राहिली होती. एकदम आजीला जाणवलं की सोनी आपल्यासाठी नाही थांबली, तर तिच्या वाटणीचे दागिने घ्यायला ती थांबली आहे. आजी एकदम दुःखानं म्हणाली की सोनी, अगं तू कोणाशी लग्न करणार आहेस? कोण आहे तो? सोनी एक अक्षर सुद्धा बोलली नाही. ती फक्त आपल्या आईकडे बघत उभी राहिली. आजीने आपल्या लटपटत्या हाताने तिची 2 तोळ्यांची बोरमाळ गळ्यातनं काढली आणि ती सोनीकडे करत दुःखानं म्हणाली, "घे पोरी, तुझ्या वाटणीचा दागिना घे. आपला ह्या दागिन्यापुरताच संबंध होता." सोनीनी बोरमाळ घेतली, आपल्या गळ्यात घातली आणि ती आपली जड सुटकेस उचलून चालायला लागली. ती फाटकाजवळ पोहोचली होती की आजीच्या पोटात एकदम उमाळून आलं आणि ती मोठ्यानं रडत रडत ओरडली की, "सोने, पोरी, मला सोडून जाऊ नकोस, परत ये." पण सोनी पार फाटकातनं बाहेर निघून गेली होती. आजी आपल्या त्या सारवलेल्या फळांनी शिंपलेल्या अंगणात एकटीच सोनी गेली त्या दिशेनं बघत उभी राहिली. आजीच्या सुंदर निळ्या घाऱ्या डोळ्यातनं अनिवार अश्रुधारा वाहत होत्या. का कुणास ठाऊक तिच्या आईचं आतडं तिला म्हणत होतं की तिची सोनी तिला सोडून कायमची निघून गेली आहे, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. आजी नंतर बराच वेळ वेड्यासारखी रडत बसली होती. नेहाला आत कळलं होतं की आपली आई रडतीये, पण ती एका शब्दानं विचारायला बाहेर आली नव्हती. पण आतल्या खोलीत बसलेल्या रूपाला आजीचं रडणं ऐकू आलं होतं. तशी ती तीरासारखी धावत आजीजवळ आली. तांबडी आजी एकदम रडत रडत रूपाला म्हणाली, "रूपे, मला सोनी सोडून गेली गं, जा की तिला अडव." रूपा धावत फाटकातनं बाहेर पण गेली, पण तिथे आता कोणीच नव्हतं. आजीच्या हृदयाला सोनीवरच्या धोक्याची पूर्वसूचना मिळाली होती आणि तिच्या आईच्या हृदयानं सोनीला आपल्या परीने वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता. सोनी गेल्याबरोबर तांबडे आजीने तातडीने सरपंच शेषाद्रीला बोलवलं आणि आपली सोनी गोव्याला कुठं राहतीये याची चौकशी करायला सांगितली. कारण सरपंचांचे नातेवाईक जुन्या आणि नव्या गोव्यात बरेच राहत होते. शेषाद्रींनी तांबड्या आजीला, "मी 2 दिवसात सोनीची खबरबात काढतो," असं सांगितलं. ते निघून गेले. शेषाद्री सरपंचांनी आपल्या गोव्याच्या नातेवाईकांकडे सोनीबद्दल चौकशी केली. पण शेषाद्री सरपंचाचे ते सगळे गोव्याचे नातेवाईक आपापल्या घरात राहत होते, सोनीसारखं हॉटेलात नाही. त्यामुळे सोनीचा कुठेच पत्ता मिळाला नाही शेषाद्रींना आणि त्यांनी तसं आजीला सांगितल्यावर आजी काही न बोलता गप्प झाली. नेहाने आता नवीनच सुरू केलं होतं. ती हल्ली स्वतःला शिव्या देत खावल्याच्या विहिरीवर एकटीच बसून रडत राहत असे.
त्यात तिला आईने जरा काही बोललं किंवा सांगितलं तर ती भांडायला निघत असे. आजीला वाटलं आपण नेहाला घेऊन थोडे दिवस बेळगावला जाऊन राहावं. आता नेहाचा आजीला राग येत नव्हता, तिला दया येत होती नेहाची. जर नेहाला बेळगावला आपण नेलं तर तिचं मन थोडं रमेल असं आजीला वाटत होतं. आजी नेहाला हाक मारून तसं सांगणारच होती की फाटकातनं तांबडे माय करत सरपंच शेषाद्री आत आले. आजीनी त्यांना बसायला सांगितलं. तसं आराम खुर्चीत बसत शेषाद्री घाईघाईत तांबड्या आजीला म्हणाले, "तांबडे माय, माझ्या चुलत भावानी सोनीला कलंगूट इथे हिप्पींच्या मेळाव्यात पाहिलं, पण नंतर ती काही त्याला दिसली नाही. पण मी तुला सांगतो, सोनी नक्की कलंगूटला आहे, ती परत येईल." शेषाद्री आणखीन बरंच काही आजीला सांगत होते, पण आजीला काही म्हणजे काही ऐकू येत नव्हतं. ती आपल्याच विचारात गर्क होती. तिला हेच कळत नव्हतं की सोनीला ही नवीन अवदसा कुठून सुचली होती. गोव्याचे ते गोऱ्या कातडीचे हिप्पी किती किळसवाणे असतात हे तिला ठाऊक होतं. त्यांना नुसता कधी स्पर्श झाला तरी 2-2 वेळा अंघोळ करावीशी वाटत होती. त्या हिप्प्यांच्या अंगाला एक प्रकारचा कुबट्ट वास सतत येत असे. अशा घाणेरड्या दरिद्री हिप्प्याबरोबर सोनी भटकत होती. देवा, हेच बघायचं बाकी ठेवलं होतंस का रे? सरपंच शेषाद्री सोनीबद्दल बोलले आणि नंतर थकून निघून गेले. नेहानं दाराच्या आड उभं राहून सरपंच शेषाद्रीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. तिला एकदम वाटलं, इतक्या लांबरुंद हिप्प्याबरोबर सोनी मजा मारतीये, समुद्रकाठी फिरतीये, हॉटेलचं खाणं गिळतीये आणि आपण इथे रडत पडत हनुमंतेची आठवण काढतोय. नेहा एकदम भडकली. त्या दिवशी तिने रावणाच्या पुढ्या तांबड्या आजीच्या फार जुन्या 4 मडक्या आपटून फोडल्या आणि नंतर ती माझ्या आईला, लता मावशीला, सोनीला, रूपाला वाटेल तशा शिव्या द्यायला लागली. ती एकदम रावणासमोर उभी राहिली आणि किंचाळली की मेल्या 10 तोंडाच्या रावणा, तू आपल्या 20 डोळ्यांनी माझ्याकडे बघत इथं उभा आहेस. मेल्या, तुला माझे हाल दिसत नाहीत का? अरे रांडेच्या, तुला बायको असताना तू सीतेकडे बघितलं, मी कोणाकडे बघू सांग? आणि बिचारा आजीचा रावण नेहापुढे शरणागती पत्करून खाली मान घालून उभा राहिला. परंतु वेड्या नेहाला ठाऊक नव्हतं की ती आपल्या ह्या आईच्या घरात किती सुरक्षित आहे. सोनी तिच्या आईच्या घरातनं गेली, ती नंतर पुन्हा कधी त्या सुंदर घरात आपल्या आईकडे आली नाही. नेहा आता रोज आपल्या नशिबाला दोष देत, रावणाला शिव्या घालत त्या काळोख्या माझघरात काही बाई शिकवून बकाणे भरत राहिलेली असे. नेहाचं एक होतं, ती दोन्ही वेळेला अगदी पोटाला तडस लागेपर्यंत जेवायची. असं भरपूर जेवलं की नेहाला नंतर खूप गाढ झोप लागायची, नाहीतर रात्रभर तिला त्या मेल्या हणमंत्याच्या आठवणी छळत राहायच्या. तांबड्या आजीला आता नेहाची फार काळजी वाटायला लागली होती. कशी का असेना, पण नेहा तिचा अंश होती. या घराच्या 4 भिंतीत नेहाचं आयुष्य झाकलं जावं हे माझ्या आजीला मान्य नव्हतं. रामदास स्वामींनी म्हटलं की घडे भोगणे सर्व काही कर्मयोगे. पण नेहाचं कर्म तांबड्या आजीने बदलायचं ठरवलं. तांबड्या आजीला कळलं, नेहाला हे घर देऊन काही उपयोग नाही, ती या घरात असंच कुढत रडत पडत राहणार. म्हणून तिला बेळगावला माझ्या आईकडे कायमचं पाठवायचा निर्णय घेऊन टाकला. आम्ही तिला सांभाळून घेऊ हा तिला विश्वास होता. आजीनं हे सुद्धा ठरवलं, जर नेहा माझ्या आईच्या बरोबर नीट वागली नाही तर तिला ताबडतोब कुमठ्याला परत आणायचं. पण माझ्या चांगल्या आजीने काहीतरी ठरवावं आणि नेमकं त्याच्या उलट घडावं हे विधिलिखित ठरलेलं होतं आणि ह्यावेळी सुद्धा नेमकं तसंच घडलं. नोव्हेंबरच्या त्या कडाक्याच्या थंडीनं कुमठ्याला अगदी गोठून टाकलं होतं. आजीने ठरवलं होतं की मे महिन्यात नेहाला बेळगावला पाठवायचं. त्यातच मुंजा बाबाला संधिवात झाला होता. आता त्यांना सतत मशीनवर बसून शिवणं जमत नव्हतं. राघव माधव आपलं दुकान व्यवस्थित चालवत होते. मुंजा आता खूपदा घरी असे. त्यावेळी तो अंगणात आजीबरोबर बसून गप्पा मारत असे. माझी आजी थकली जरूर होती, पण माझ्या सुंदर आजीचे ते निळेशार सुंदर डोळे अजून चांगले होते. आपले डोळे किलकिले करून ती अजूनही सुईमध्ये दोरा ओवू शकत होती. माझे सुंदर डोळे तिच्यासारखे आहेत याचा तिला माझ्याबद्दल फार अभिमान होता. ती अनेकदा मला आपल्या कुशीत घेऊन प्रेमानं कुरवाळत म्हणत असे की कमल, असे निळे घारे डोळे फक्त राजकन्येचे असतात बरं.
मी एवढीशी चिमुरडी तिला त्यावेळी म्हणायची, की "म्हणजे आज्जे, मी आणि तू राजकन्या आहोत का?" त्यावेळी माझी आजी खळखळून हसत मला घट्ट जवळ धरून गंभीर होऊन म्हणायची, "कमल, तू राजकन्या नाहीयेस, तू तर एक नितळ सुंदर राजहंस आहेस. तू खूप दूर साता समुद्राच्या पलीकडे मोत्याच्या तलावात राहायला जाशील बघ. तिथली झाडं-झुडपं नेहमी हिरवीगार असतील आणि थंडीच्या दवाचे थेंब तुझ्या डोळ्याच्या सुंदर पापण्यांवर आणि पंखांवर पडलेले असतील." माझी आजी जादूगारीणी नव्हती, पण तरीसुद्धा सोनीचं आणि माझं भविष्य तिला दिसलेलं होतं. त्या दिवशी खूप थंडी पडली होती. आजी अंगणातल्या उन्हाच्या कवडशात बसून गोधडी शिवत होती. नेहा आत पलंगावर बसून आपल्या आयुष्याचा विचार करत होती. त्या दिवशी हनुमंत्याने तिला खडकाआड बोलवलं आणि कुणा भुतानं झपाटल्याप्रमाणे ती त्याच्याबरोबर खडकाआड गेली होती. त्यानंतर हनुमंत्यानं तिला लग्नाची खोटी आश्वासनं देऊन वेळी अवेळी खडकाआड बोलवून तिला भोगलं होतं. त्यावेळी हनुमंत्या आपण भांडखोर कौशाला कसे कंटाळलोय आणि तिला आपण ढोंगणावर लाथ मारून तिच्या पोरासह कसं बाहेर काढणार आहोत, हे तिला पुन्हा पुन्हा सांगायचा. आपण तुझ्याबरोबर लग्न करणार आहोत, इतकंच नाही तर तुझ्यासाठी मी जीवसुद्धा देऊ शकतो, असं सांगून आपलं वास मारणारं घाणेरडं तोंड तिच्या तोंडाजवळ आणून तिच्यावर ओणवा होऊन तिच्याबरोबर तो संभोग करायचा. एकदा तिने त्याच्या मिठीत असताना हनुमंत्याला हळूच विचारलं, की "हण्या, जर तुझ्या माझ्याबद्दल कधी कौशाला कळलं तर? आणि माझ्याशी लग्न कधी करणार आहेस ते सांग." तेव्हा तो हलकट म्हणाला होता, की "नेहा, जर कौशाला आपल्याबद्दल कळलं आणि तिने समजा तुला काही बोललं, तर त्याच क्षणी मी लाथ मारून तिचं बकोटं धरीन, तिला रस्त्यात उभी करीन आणि लगेच तुझ्याशी लग्न करीन." नेहाला वाटलं त्यावेळी आपल्याला हे सगळं त्याचं बोलणं खरं वाटलं होतं. त्यावेळी आपण हनुमंत्याशी लग्न झाल्यावर गंगाच्या हॉटेलमधली भजी, जिलबी, वडापाव दररोज खायची स्वप्न पाहिली होती, पण ते सगळं व्यर्थ गेलं होतं. त्या मेल्या कौशीनं आपल्याला धुपाटण्यानं बडवलं, तर तो रांडेचा हनुमंता तिला सोडवायला काय, तिला दवाखान्यात बघायला सुद्धा आलेला नव्हता. मेल्याच्या अंगाला, तोंडाला कुजलेली घाण येत असून सुद्धा आपण त्या हाणम्यावर मनापासनं प्रेम केलं आणि त्याचं फळ रांडेच्याने आपल्याला असं दिलं. नेहाचा संताप एकदम अनावर झाला होता. नेहा भयंकर संतापानं पलंगावर जोरजोरात मुठी आपटत हनुमंत्याला शाप देत म्हणाली, "मेल्या रांडेच्या हनुमंत्या, तुझं खालचं कुजून जाईल, तुझ्या अंगाला किडे पडतील, तुझी कौशाला आणि तुझ्या पोरांना महारोग होईल आणि तुम्ही सगळेजण नरकात जाल. जा हणमे आणि नेहा, ही नेहा तुला शाप देतीये." असा शाप हणम्याला दिल्यावर नेहाला खूप बरं वाटलं. पण आता तिला खूप भूक लागली होती. नेहा मग उठली, माझघरात गेली. इकडे आजी वाकळ शिवत असताना रूपा आजीजवळ आली आणि हसत म्हणाली, "माय, अगं, तुला वाकळाचे टाके दिसतात का? नाही तर बोटात सुई घुसवून घेशील. आण, मी पटकन शिवून देते वाकळ." आजीनी वाकळ रूपाकडे दिली तशी रूपा खाली बसत आजीला हळूच म्हणाली, "माय, आज मुंज्यानं ह्या टोपलीभर मोठ्या तिसऱ्या आणल्यात. रात्री फणसाच्या आठाळ्या घालून सुकं करते. मुंज्या 2 बाटल्या काजूची दारूसुद्धा आणणार आहे. तू जरा लवकर माझ्याकडे ये, जरा बसून 4-4 घोट मारू." आणि आजी रूपाकडे बघत कौतुकानं हसली. रूपाला माहिती होतं, की तिसऱ्याचं सुकं आणि काजूची दारू असली, की माय खुश. रूपानं जरा जरा आजीची फाटलेली गोधडी शिवली आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला ती आपल्या घराकडे पळाली. रूपा गेल्यावर आजीने सावकाश तपकीर ओढली. ती गोधडी घेऊन उठणारच होती, की कोणीतरी तिचं फाटक उघडून आत आलं. तांबड्या आजीने बघितलं, तिचा येश्या, नाही नाही, यशवंत येत होता फाटकातून आत. आजी पटकन खाली बसली, यशाकडे बघायला लागली. यशा खरंच आला होता, पण तो एकटा आला होता. त्याची बायको काही बरोबर दिसत नव्हती. किंबहुना यशाने तिला आणलेलंच नसावं. याचाच अर्थ यशा फक्त तिला भेटायला आला होता. आजीने डोळे किलकिले करून बघितलं. गोऱ्या परंतु तिरळ्या डोळ्याच्या यशाचं आता पोट सुटलं होतं. त्याच्या डोक्याला टक्कल पडलं होतं. कडक इस्त्रीच्या सुटाबुटातला यशा डोळ्यावरच्या काळ्या चष्म्यामुळे एक बडी आसामी दिसत होता. त्याच्या गुबगुबीत हातावर सोन्याच्या पट्ट्याचं मोठं घड्याळ होतं. बोटात मोठी सोन्याची अंगठी होती.
त्याच्या गळ्यातली जाड सोनसाखळी त्या उन्हात सुद्धा चमकताना आजीनी पाहिली. आजीला जाणवलं की खरंच तिचा यशा आता खूप मोठा झालाय, पण त्याच्या चेहऱ्यावर मायेचा अभाव आहे. यशा आला, आईसमोर उभा राहिला आणि त्याला येणाऱ्या अत्तराच्या सुगंधानं आजी एकदम गलबलली. ती एकदम आपल्या पोराला गहीवरून म्हणाली, "आलास का रे यशा? शेवटी तुला घरचा रस्ता मिळाला तर." यशा तसाच त्या काळ्या चष्म्यातून बघत होता आणि मनात म्हणत होता की म्हातारी चांगली धडधाकड दिसतीये, अजून 10-12 वर्ष तरी ती सहज जगेल आणि तोपर्यंत ह्या इस्टेटीसाठी आपल्याला थांबावंच लागणार आहे. आली का शिंची पंचायत. यशा ह्याच विचारात आपल्या आईकडे बघत तसाच उभा होता. तांबडी आजी एकदम रडत धडपडत उठली आणि म्हणाली, "यशा, अरे आपला रघु गेला की रे." त्यावेळी तिचा तोल गेला आणि तिने पटकन बाजूच्या झाडाला धरून स्वतःला सावरलं. त्याही परिस्थितीत आजीला जाणवलं की यशानं तिला सावरायला हात पुढे केलेला नव्हता. आजी नंतर यशाला जरा जोरात म्हणाली, "चल यशा, आत चल." माझघरात काहीतरी खात बसलेल्या नेहानं ते ऐकलं आणि तिला वाटलं नक्कीच आपला हाण्या आपल्या कौशीला घराबाहेर काढून आपल्याला मागणी घालायला आलाय. नेहा तोंडातला बकाणा कसा तरी गिळत बाहेर पडत आली आणि तिने बघितलं आईच्या मागे हाण्या नव्हता तर तिचा भाऊ यशा येत होता. त्याच्या हातात एक लहान सुटकेस होती. त्याच्या गळ्यातली सोनसाखळी चमकत होती. नेहा धावत दिवाणखान्यात गेली. यशा यशा म्हणून त्याला बिलगली. यशाने हलकेच तिला बाजूला केलं आणि आरामखुर्चीत बसला. तिला म्हणाला, "नेहा, घरात शहाळा असेल तर त्याचं पाणी आण मला." नेहा शहाळं फोडायला आत धावली. आत आरामखुर्चीत बसल्यावर यशानं आपल्या तिरड्या डोळ्यावरचा तो काळा पडदा काढला, इकडे तिकडे बघितलं आणि आजी एकदम म्हणाली, "यशा, लता म्हणत होती रघु गेला तेव्हा तू मुंबईला होतास. त्याला शेवटचं बघावं असं तुला नाही वाटलं का रे पोरा?" यशा म्हणाला, "मी होतो मुंबईला, पण माझ्या माधुरीला जरा बरं नव्हतं म्हणून मी काय आलो नाही." आजी भडकली, रागात म्हणाली, "यशा, रघु तुझा धाकटा भाऊ होता. अरे घरचं कुत्रं मेलं तरी मालक रडतो आणि तू." यशासुद्धा तेवढ्याच उर्मट्टपणे म्हणाला, "माय, मला इतर कामधंदेत, मी काय बेकार बसलेला माणूस नाहीये." आजी त्याच्याहून रागानं म्हणाली की यशा, तुला लग्न करायला वेळ होता, पण कोमठ्याला येऊन आपल्या भावाला बघायला वेळ नव्हता. तुझ्या बायकोचं दुखणं तुला पडलं होतं, पण आम्ही कुठल्या परिस्थितीत आहोत याची तुला काही कदर नव्हती. म्हणे माधुरीला बरं नव्हतं. अरे तू असताना मी केशवच्या डोक्यावर आमचं ओझं ठेवू नये ह्याचा विचार करायला पाहिजे ना तू. आईचं हे रोकटोक बोलणं ऐकून यशाच्या कपाळावर आठ्या चमकल्या. जरा चढ्या आवाजात आईला म्हणाला, "हे बघ माय, मी माझ्या कष्टाने शिकलो, माझा मी मोठा झालो. मी इकडे असतो तर रघुसारखा दारू पिऊन मेलो असतो. तुम्ही कोणी माझ्यासाठी काही केलेलं नाही. केशवनं जे माझ्यासाठी केलंय त्याची मी त्याला रुपये देऊन परतफेड करीन." आजी प्रचंड चिडली. ती एकदम उठली, थरथरत म्हणाली, "यशा, तू कृतघ्न आहेस. पैशानी माणसाचं मोल करतोस? अरे तुझ्या कातडीचे जोडे करून तू केशवला घातलेस ना, तरी त्याचे उपकार फेडू शकणार नाहीस. आज तू जो कोणी आहेस ते केशव आणि लताच्या चांगुलपणामुळे. आणि मलाच एक सांग रे यशा, तुझ्यासाठी आम्ही काहीच केलं नाही? मग तू इथे आम्हाला भेटायला का आला रे?" यशा एकदम तिरकसपणे म्हणाला, "हे बघ माय, मी काही तुझ्याशी भांडायला आलो नाही. माझा मुलगा प्रकाश वर्षाचा आहे. माधुरीला पुन्हा दिवस गेलेत. त्यामुळे तिला मदत करायला मी नेहाला मुंबईला न्यायला आलोय." आजी म्हणाली, "यशा, तुला लग्न करताना आईची, आपल्या बहिणीची आठवण आली नाही. एक कुमठ्याची रीत म्हणून सुद्धा तू तुझ्या बायकोला इथे अंबाबाईची ओटी भरायला आणलं नाहीस आणि आता तिची लुगडी धुवायला तुला नेहा पाहिजे? हे बघ, माझी नेहा कोणाची मोलकरीण म्हणून कोणाकडे जाणार नाही." आणि एवढा वेळ आपल्या आईचं आणि यशाचं भांडण ऐकत शहाळं घेऊन दाराशी उभी असलेली नेहा एकदम पुढे आली. यशाकडे जात म्हणाली, "दादा, मी तुझ्याबरोबर मुंबईला येते. मला काही इथे आईजवळ राहायचं नाही." आजी थोबाडीत मारावी तशी एकदम गप्प झाली. आजी नंतर जरा वेळ यशासमोर बसली. पण तिला इतक्या वर्षानं आलेल्या आपल्या मुलासमोर बसणं नको नको झालं होतं. ती उठली, पुढच्या अंगणात गेली आणि चहाडीखोर नेहानं यशाच्या कानाला लागून हलकेच पण क्षणभर भरभर काहीतरी कुजबूज केली.
फक्त आपलं आणि हनुमंताचं प्रेमप्रकरण आणि आपल्याला कुमठेकरांसमोर पडलेला मार हे वगळून तिने सगळं काही यशाला अगदी जिऱ्यामिऱ्याची फोडणी घालून सांगितलं. यशाला जेव्हा नेहाने सांगितलं की रघूचं दुकान आईने मुंज्या आणि रूपाच्या नावावर केलंय, तसा तो नेहाच्या हातात शहाळं देत रागानं उठला. सरळ अंगणात आईसमोर जाऊन रागानं आईच्या अंगावर ओरडला की माय, मी मेलोय असं समजून माझं दुकान तो रूपाला दिलंस? रघू भाऊ होता माझा. त्याच्यानंतर ते दुकान, हे घर माझं आहे ह्याचा तुला विसर पडला का? तू हे दुकान आणि ते घर आजच माझ्या नावावर केलं पाहिजेस. यशा एवढं बोलला आणि आपले तिरळे डोळे घराघरा फिरवत आईकडे बघायला लागला. तशी आजी आता ताठपणे उठली. काही न बोलता यशाच्या एक थोबाडीत लावली आणि शांतपणे म्हणाली, जा पोरा, माझा अजून हात उठण्यापूर्वी इथनं निघून जा. आजी हळूहळू घरात गेली आणि मागच्या अंगणातल्या माडाच्या खाली समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत बसली. आजीला ह्या क्षणी खूप हलकं वाटत होतं. तिच्या यशानं तिला दिलेल्या सगळ्या जखमा ह्या तिच्या एका फटक्यात भरून आल्या होत्या. आपल्या पोरानं आईशी कसं बोलावं हा धडा तिने यशाला देऊन टाकला होता. तांबडी आजी माडाजवळ बसली होती. तिने सहज मागे मान वळून बघितलं तर तिची ती सुंदर बाग आता तिच्या जीवनासारखीच सुकून गेली होती. आजीला एकदम आजोबांची आठवण आली आणि वाटलं की आपल्या नवऱ्यानं असं अकाली जायला नको होतं. त्यापेक्षा ती गेली असती तर बरं झालं असतं. निदान तिच्या हृदयाच्या जखमा पुन्हा पुन्हा चिघळत राहिल्या नसत्या. वास्तविक यशाला कुमठ्याला यायचंच नव्हतं. त्याला आपल्या आईची, सोना नेहाची जबाबदारी घ्यायची नव्हती. पण मुंबईला घरी पूर्ण वेळ राहणारी मोलकरणी मिळणं कठीण होतं. त्यावेळी यशाला नेहा आठवली. सोनी आपल्या घरात काम करणार नाही हे त्याला ठाऊक होतं. पण नेहा बैलापुढे थोडा खायचा चारा टाकला तर दिवसभर खपणारी बिनपगाराची मोलकरीण होईल हे तिला माहिती होतं. त्यात आता तो आईचा एकटाच वारस असल्यामुळे रघूचं दुकान आणि घर त्याला स्वतःच्या नावावर करून घ्यायचं होतं. म्हातारी गचकल्यानंतर त्याला ते विकताही येणार होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लतानी सांगितल्याप्रमाणे तो नाईलाजानं कुमठ्याला आला होता. त्याला वाटलं होतं आपला साहेबी थाट, आपली श्रीमंती बघून आई दबेल, तो म्हणेल ते ती ऐकेल. पण इथे झालं होतं उलटं. त्याच्या आईने त्याच्या साहेबी रुबाबाला भीक न घालता सरळ त्याला जाब विचारला होता आणि त्याच्या तोंडात ठेवून दिली होती. मुंज्याला बाजारात कळलं की यशा आलाय. हळदीची पानं आणायला गेलेला मुंज्या पळत घरात आला. रूपा तिसऱ्या साफ करत बसली होती. मुंज्याने जेव्हा यशा आलाय असं सांगितलं तेव्हा ती मुंज्याला घेऊन पळत यशाला भेटायला आली. रूपा गहीवरून यशाला बघताच त्याच्या जवळ आली. म्हणाली, यशा पोरा ठीक आहेस ना रे? आणि रागावलेला यशा रागात म्हणाला, रूपा तुमचं हे प्रेमाचं नाटक बंद करा. माझ्या मागे मायला फसवलंत, माझं दुकान खाल्लंत, आता घर खायला बघताय का? रूपा मुंज्या काहीही न बोलता मागे वळले आणि घरी निघून गेले. यशा अजून रागात होता. आपण इथली सगळी इस्टेट आईवर आपला साहेबी दबाव घालून नावावर करून घ्यायची आणि मग मुंबईला जायचं या विचाराने तो इथे आला होता. पण त्याच्या आईनं एका फटक्यात या घरातली त्याची पायरी त्याला दाखवलेली होती. इथे आता विनाकारण वेळ घालवण्यात अर्थ नाही हे यशाला कळलं. यशा आत आला, आपली सुटकेस उघडली, आईसाठी आणलेला एक लहानसा मिठाईचा पुडा काढला, टेबलवर ठेवला आणि नेहाला म्हणाला, नेहा या सुटकेसमध्ये तुझे कपडे भर, आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय. नेहाने भराभरा आपले कपडे त्या सुटकेसमध्ये भरले. धावत येऊन आईच्या पायाला हात लावला. पण आजीने तिला काहीही आशीर्वाद दिला नाही किंवा नेहा जातीये म्हणून तिला वाईटसुद्धा वाटलेलं नव्हतं. आजी फक्त माडाला डोळे मिटून बसून राहिली. नेहा नंतर जरा वेळ आपल्या आईकडे बघत उभी राहिली. नंतर माघारी वळली, माझघरात आली आणि ती रावणाकडे गेली. नेहाला वाटलं आपल्याला रावण हसत सुटलो बुवा असं म्हणतोय. तशी ती सुद्धा कधी नाही ते हसत रावणाला म्हणाली, मेल्या, अरे तू एकटा नाही, मी सुद्धा या नरकातनं सुटलीये. मी जातीये, तू नीट राहा. आणि नेहा बाहेर गेली. यशा तिला चल म्हणाला आणि नेहा सोनी रघु शकूसारखी आपल्या म्हाताऱ्या आईला त्या रात्रंदिवस वाऱ्यानं सळसळणाऱ्या घरात एकटीला सोडून निघून गेली. नेहासुद्धा सोनीसारखी पुन्हा आपल्या आईच्या सुंदर घराकडे कधीच परत आली नाही.
कदाचित मला आता वाटतं तांबड्या आजीच्या त्या सुंदर उबदार घरानं त्यांना आपल्यात सामावून घेतलं नाही. नेहा निघून गेली आणि आजीचं घर एकदम भकास झालं, एकटं एकटं झालं. घरात आलेली माझी आजी त्या भकास एकटेपणाला घाबरून मोठ्यांदा रडली, पण तिचं ते रडणं समुद्राच्या धीरगंभीर लाटांच्या आवाजात कधीच विरून गेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.